मोठ्या देवीला का मोठ्या देवीला? चला मग आता मोठ्या देवीला चलो. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला मजेशीर असणार आहे. आज मी तुम्हाला आई जगदंबा मोठा देवीचं दर्शन घडवणार आहे. मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत ऑल फॅमिली मोठा देवीचं दर्शन करण्यासाठी, श्री क्षेत्र मोठा देवी. तर मित्रांनो, हे माझ्यासमोर दिसत असेल भलं मोठं प्रवेशद्वार म्हणजेच वेस ही आपल्या आई जगदंबा मोठा देवीची आहे आणि त्यातून आपण प्रवेश केलेला आहे आई जगदंबा मोठा देवीच्या दरबारामध्ये. मित्रांनो, अवघ्या 3 ते 4 मिनिटाच्या अंतरावरतीच आई जगदंबेचा गड आहे. आपण पाहू शकतात भला मोठा आणि भव्य असा असणारा हा आई जगदंबा मोठा देवीचा दरबार आहे, गड आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा. मित्रांनो, आपण गडाच्या खाली आलेलो आहोत आणि गडाच्या दोन्ही तर्फाला प्रसादावाल्यांची दुकानं आहेत आणि ते रस्त्यावरती आडे उभा राहून आपल्याला थांबवतात. परंतु मी सकाळच्या बरी भवानी असते अहो आम्ही थांबेले हो राजे. सगळ्यांनी खाल्ला घालता येतं माहिती आहे ना. मी एकच आम्हाला आपलं दोघे त्याच्यामुळे हा भारी निघले ते ताटाचे फोटो मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुम्हाला मी आई जगदंबाचं दर्शन घडवणार आहे. आणि मित्रांनो, आपण प्रसाद घेतल्याच्या नंतर आपण थेट देवीच्या गडापाशी आलेलो आहोत. मित्रांनो, इथूनच वरती जाण्यासाठी, गडावरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पण इथं काम चालू असल्यामुळे इथून जाता येत नाही, म्हणून आता थेट गडावरती गाडी जाते. मित्रांनो, आपण पाहू शकतात गडाला पूर्ण वेढा घालून थेट आई जगदंबेच्या शेवटच्या गडापर्यंत आपल्याला गाडी घेऊन जाते येतं. मित्रांनो, आपण पाहू शकतात सर्वत्र निसर्गरम्य असं वातावरण आहे. तरी उन्हाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसात जर आला तर खूप असं निसर्गरम्य वातावरण असतं. मित्रांनो, आता आम्ही तिकडं पुढं भरपूर गर्दी होती आज, त्याच्यामुळं अलीकडंच गाड्या पार्क केल्या आणि सर्व मिळून म्हणजे आमचे बंधुराज, वहिनी, आमची मिसेस आणि मुलं सगळे मिळून आता आम्ही चाललेलो आहेत देवीच्या दर्शनासाठी, देवीच्या दिशेने. तर मित्रांनो, जाता जाता आपल्याला इथं अन्नप्रसादालय लागलेलं आहे. भलं मोठं अन्नप्रसादालय आहे. मित्रांनो, 12 वाजता ते चालू होतं. आपण पाहू शकतो एकदम जबरदस्त अशी इथं जेवणाची सोय असते. मित्रांनो, ठीक 12 वाजता हे अन्नछत्र उघडलं जातं. त्यानंतर आपण निघालेलो आहोत देवीच्या दर्शनासाठी. मित्रांनो, आता आपण देवीच्या पाठीमागच्या बाजूने चाललेलो आहोत. पुढच्या बाजूने काम चालू आहे, त्यामुळं आता आपण पाठीमागच्या बाजूने थेट देवीच्या दरबारात आपण पोहोचणार आहोत. आता आपले मिसेस आणि आपल्या वहिनीसाहेब ह्या गड चढून वरती जात आहेत. मित्रांनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आपल्याला आता थोड्याच वेळात आई जगदंबेचं दर्शन होणार आहे. आपले चिलेपिले आपण घेऊन चाललेलो आहेत. मित्रांनो,
झालं ना मित्रांनो, जबरदस्त आई मौटा देवी मातेचं दर्शन. तर मित्रांनो, हा बाहेरचा व्ह्यू एकदम जबरदस्त दिसतो मित्रांनो. आणि मित्रांनो, पलीकडून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काम चालू होतं ना, हा मार्ग आहे वरती दर्शनाला येण्यासाठीचा. तर आपण तिथून निघालोत आणि देवीच्या पाठीमागं इथं लोक पहिले म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा यायचो, तेव्हा इथं पैसे चिकटवायचो आणि ते पैसे चिकटत तर नसत पण खाली पड आणि काही काहींचे चिकटत असं. म्हणजे आपण जे मनात भाव ठेवलेला आहे मित्रांनो, तो जर पैसा चिकटला तर पूर्ण होतो, अशी आख्यायिका आहे इथं मित्रांनो. आता बाहेर जाण्याचा मार्ग म्हणजे दर्शन घेतल्याच्या नंतर इथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. आणि माझ्या समोरच तुम्हाला तो हॉल दिसत असेल. इथं जेवढ्यांनी सवशनी आणल्यात किंवा त्यांना जेव घालायचे असेल तर तो हॉल आहे. आणि आता एकदम भव्य असं हॉल आहे मित्रांनो, खाली वरती आणि पाण्याची एकदम उत्कृष्ट अशी येथे सोय केलेली असते मित्रांनो. तर आता आपण दर्शन आपलं एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि तुमचं देखील दर्शन आपण एकदम चांगल्या प्रकारे करून घेतलेलं आहे. आता आमच्या मॅडम तसेच आमच्या वहिनीसाहेब आता बाहेर एक्झिटला निघालेला आहेत. बाहेर आपण गर्दी पाहू शकतो. तर तुम्हाला मी बाहेरून देखील मंदिराचा अख्खा व्ह्यू कसा दिसतो हे पण दाखवणार आहे मित्रांनो, त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये सोडू नका. तर मित्रांनो, आता आपण बाहेर आलेलो आहोत. अन्नप्रसादालयापासून आपण बाहेर निघतो मित्रांनो. आपण येताना बी तिथूनच आलेलो होतो. बाहेरचा व्ह्यू पहा एकदम जबरदस्त. ही खालून जिथं आपण व्हिडिओ काढलेला होता ना तिथून वरती येण्याची म्हणजे गडावरती येण्याचा मार्ग आहे मित्रांनो तो. पण तो आता सध्या कामामुळे बंद आहे. आणि आता आपण पाहू शकतो मंदिराचा व्ह्यू. पहा किती जबरदस्त असं हा गड आहे आपल्या आई जगदंबेचा. आणि खरंच मित्रांनो, इथं आल्याच्या नंतर मन प्रसन्न होतं. आणि ज्यांना या गडावरती आई जगदंबेच्या दर्शनासाठी यायचं असेल त्यांनी अहिल्यानगर जिल्हा तिथून अवघ्या 50 किलोमीटरवरती पाथर्डी तालुका आहे. आणि पाथर्डी तालुक्यात आल्याच्यानंतर तिथून 7 किलोमीटर अंतरावरती आई जगदंबा मौटा देवीचं मंदिर आहे, गड आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या गडावरती येऊ शकतात. बाहेरचा व्ह्यू एकदम जबरदस्त आहे आणि गड देखील एकदम भव्य दिव्य असा आहे मित्रांनो. आपण पाहू शकता श्री मौटा देवी मंदिर, येथे मोठी अशी पाटी लावलेली आहे. आणि आपण बाहेरचा व्ह्यू देखील घेऊ शकतो. जिथून आपण प्रसाद घेतलेला होता ना तिथला व्ह्यू पाहू शकतो आपण. एकदम उंचावरती हा गड आहे मित्रांनो. आणि ते खाली दिसत आहे ना तिथून आपण वरती प्रसाद घेऊन आलेलो होतो मित्रांनो. आता उन्हाळा आहे, पावसाळ्यात जर आपण आलो तर इथलं वातावरण, नैसर्गिक वातावरण एकदम जबरदस्त पाहण्याजोगं असतं मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला गड कसा वाटला. जय